आजच्या ब्लॉगमध्ये मी आज सांगणार तुम्हाला की आम्ही व्हेज मंचुरियन कसं बनवलं. तोपर्यंत बघा हे कसं आमच्याकडे रोज नेहमी पाहुणा येतो आणि तो नेहमी नाश्ता करून जातो. नंतर मग कालची पूजा होती ती आवरायची होती म्हणजे काढायची होती. मग नमस्कार करून ना सर्व पूजा वगैरे काढून घेतली मी आणि अशा प्रकारे देवीचं असं तेज होतं ना खूपच छान होतं, तुम्ही पण बघू शकता. त्यानंतर ना संध्याकाळी मी कोबी ना किसून त्यातलं सर्व किसून ठेवलं होतं आणि नंतर मी ना त्यातलं पाणी काढण्यासाठी एका कपड्यामध्ये कोबी टाकली आणि तो जेवढा त्याच्यातून पाणी निघेल ना ते सर्व पाणी काढून घेते. बघा जवळजवळ ना अर्धी वाटी तरी पाणी निघालं आहे, तो मी सर्व काढून घेते. आणि आज अक्षितसोबत मी आज बनवणार आहे व्हेज मंचुरियन. सो फुल व्हिडिओ बघायला ना यूट्यूबवर माझा चॅनल आहे, तिथे जाऊन तुम्ही फुल व्हिडिओ बघू शकता. इथे मी लिंकमध्येही देते. सो त्याच्यामध्ये मी नंतर काय केलं, कोबीमध्ये गाजर टाकले, हो गाजर टाकलेत, शिमला मिरच, हे सर्व प्रकार भाज्या जेवढ्या आहेत ना ते सर्व मी टाकले. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकलेत, ओरिगामो टाकले, नंतर मीठ चवीप्रमाणे मीठ, नंतर कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ आणि थोडंफार ना मैदा टाकलं. हे सर्व ना बाइंडिंग येण्यासाठी. जास्त त्याच्यामध्ये पाणी टाकू नका, म्हणजे अजिबातच पाणी टाकू नका, कारण की कोबीला ऑलरेडी पाणी असतं. तर जेव्हा आपण त्याला मळतो ते ऑलरेडी ते मारीन न टाकता जसं होतं पीठ आपण जसं मळतो तसंच होतं. आणि त्याच्यावरच जर तुम्हाला बाइंडिंग जर व्यवस्थित येत नसेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं ना कॉर्नफ्लॉवर टाका आणि मस्त त्याचे ना लाडू वळून घ्या, जसे आपण मंचुरियनमध्ये असतात ना. तर मग असेच टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा अक्षतला पण ते त्याच्यामध्ये टाकायचं होतं की मी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार, मी त्याच्यामध्ये मैदा टाकणार, असं त्याची मस्ती वगैरे ते चालू होती. सो फुल व्हिडिओ बघण्यासाठी नक्की यूट्यूबवर जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन नक्की ते फुल व्हिडिओ बघा. खूप अशी मस्ती धमाल चालू असते आमच्या दोघांमध्ये. बघा अशा प्रकारे आम्ही मग ते बनवून घेतले. नंतर मग अक्षतला ते 3 खायचे होते, 2 खायचे होते, हां मंचुरियन. सो आता तो व्हॉइस ओव्हर करताना माझ्या बाजूला बसला, त्याच्यामुळे त्याचा आवाज मध्ये मध्ये येणारच तुम्हाला. सो बघा अशा प्रकारे ते आम्ही करून घेतलं. नंतर बघा अशा प्रकारे मंचुरियन सर्व करून घेतले आणि आम्ही आता हे डीप फ्राय करून घेणार आहोत. सो फटाफट आता मी डीप फ्राय करून घेते आणि याच्या बाजूलाच ना मी जी ग्रेव्हीची तयारी करून घेते. म्हणजे काय कापून घेते मी, लसूण, कांदा, कांदीचा पात, थोडंफार त्याच्यामध्ये शिमला मिरच टाकायची असेल तर थोडंसं आलं. बघा अक्षतला पण ते खूप आवडलं मंचुरियन झालेलं, ते त्याला पण खूप टेस्टी झालं आणि त्याचं पण चाललं होतं की मला कधी तू मंचुरियन बनवून देते, म्हणून त्याला आवडलं. तुला झालं त्याला आधी थंड करून दिलं की बाबा तू खा. बघा अशा प्रकारे माझी ती मंचुरियन ग्रेव्ही रेडी आहे. तुम्हाला पण नक्की आवडली असेल अशी मी अपेक्षा करते. आपण भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, काळजी घ्या आणि प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही जाऊन यूट्यूबला व्हिडिओ बघितली की नाही बघितली. त्याच्यामध्ये फुल ऑन मस्त धमाल आहे. बाय.